SCPL सीझन 4 मधलं पहिलं त्या ठिकाणी अर्धशतक झळकावलं आणि सलग तिसरी मॅच. राहुल शेठ काय सांगाल, महत्त्वपूर्ण मॅच होती, महत्त्वपूर्ण सामना होता, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण झळकावलं, कसं फील करताय? सर्वप्रथम अर्धशतकाच्या पेक्षा आम्ही क्वालिफाय झालो तेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण आमच्या बॉलरनी चांगली गोलंदाजी केली. सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद करतो. निश्चितच ज्यावेळी आपण ही टीम निवडलीत आणि निवडत असताना कशा पद्धतीनं हे 14 प्लेयर आपण त्या ठिकाणी निवडलेत आणि काय सांगाल महत्त्वाचा रोल तुमच्या टीम मॅनेजमेंटमध्ये निवड समितीमध्ये कोणाचा होता? ॲक्च्युली आमचा आयकॉन तर राज आहे, त्याने सगळे प्लेयर चॉईस केले. आम्ही जावळीचे बॉलर चांगले आहेत तर त्याला एकच बोललेलो, 2 बॉलरपैकी एक बॉलर पाहिजे जावळीचा, तर त्यांनी घेतलं तेजसला. तेजस चांगला टाकतोय. निश्चितच टीम क्वालिफाय झाले आणि पुढील सामन्यांकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर 2 बलाढ्य संघ, एका बाजूला माइंड फ्रॉम केलमचे अमोल वडवल तर दुसऱ्या बाजूला भावेश धोंडगे आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच तलेगाव संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे इन ऍक्शन पाहायला मिळेल. भावेश धोंडगे एक चांगल्या दर्जाची मॅच इथं देखील भावेशच्या माध्यमातून. अर्थातच अर्णव 11 तलेगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारला. तदनंतर अमोल वडवल सारख्या महत्त्वाच्या खेळाडूला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अर्थातच शिवगर्जना कळमजे आणि जेव्हा जेव्हा तुषार वडवल पुरस्कृत शिवगर्जना कळमजे असेल, स्मिथ 11 असेल, अशा अनेक स्पर्धांचं नेतृत्व ज्यांनी आपल्या खांद्यावरती ही जबाबदारी स्वीकारले ना, माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरतीच नव्हे तर या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये कळमजे गावाला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू महत्त्वाचा खेळाडू आहे. आणि जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंड होती भावेश धोंडगे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अंकित आपल्याला पाहायला मिळेल. तर एक चांगल्या दर्जाची ही मॅच निश्चितच प्रेक्षकांकरता या ठिकाणी एक परभणी येणाऱ्या अमोल असेल गोलंदाजी मागवती. अर्थातच पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि समोर असेल भावेश बनाम अमोल. उचली घेणारा चेंडू पहिला शॉट ऑफ लेंथ पाहायला मिळतंय. अर्थातच एक चांगला दर्जाचा चेंडू फेकलाय. हे बॅटल या 2 खेळाडूंच्या दरम्यान असणार आहे. हे द्वंद्व आहे आणि हे द्वंद्व कोण आपल्या बाजूने झुकवणार. अर्थातच अमोल वडवल निश्चितच आपली ताकद या सामन्यामध्ये तोही झोकून देणार. कालच्या दिवसामध्ये चांगल्या दर्जाची अप्रतिम इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथं देखील शॉर्ट ऑफ लेन वन्स बाउन्सची वॉर्निंग त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिली जाईल. आणि अर्थातच जर विचार केला ना तर गोलंदाजाला त्या ठिकाणी ही वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावलेत. स्मिथ 11 संघाचं पारडं त्या ठिकाणी निश्चितच जड असणार आहे. एक चांगली टीम त्या ठिकाणी सिलेक्ट केली आहे. अमोल असेल, प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतील, आर्यन देखील पाहायला मिळतोय. तदनंतर जर विचार केला तर एक चांगली ही युनिट त्या ठिकाणी रिशांत गावटे देखील पाहायला मिळतोय. राहुल वारीक सारखा गोलंदाज त्या ठिकाणी स्मिथ 11 संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. तर चांगलं टीम सिलेक्शन त्या ठिकाणी केले स्मिथ 11 त्यावेळेस बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. कुठलीही धाव तिथं देखील पाहायला मिळत नाहीये. सलग 4था चेंडू त्या ठिकाणी हा निर्धाव स्वरूपाचा फेकलाय अर्थातच अमोलनं. अर्थातच आजच्या दिवसाची सुरुवात जर विचार केली ना तर राहुल बक्कमनं अर्धशतकानं त्या ठिकाणी सुरुवात केली आणि निश्चितच आजच्या दिवसामध्ये अशा अनेक विक्रम पराक्रम या मैदानाच्या आतमध्ये SCPLच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतील. वाह, चांगला चेंडू इथं देखील. आणखीन एक सबमरीन डिलिव्हरी अमोलच्या माध्यमातून. हा 5वा चेंडू आणि आजच्या दिवसाची अर्थातच एक मेडन ओव्हर त्या ठिकाणी अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. कालच्या दिवसामध्ये प्रणय टेडगुरीनं प्रभावित केलं होतं गोलंदाजी मागवती. एक चांगल्या दर्जाचं षटक त्यांनी देखील हाताळलं. मेडन ओव्हर SCPL सीझन 4चं त्यांनी आपल्या नावावरती केलं होतं. इथं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये अमोल आपल्या नावावरती करणार का. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस ऑन साइडला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स सीमा पार फरार होईल. शेवटच्या चेंडूवरती भावेश धोंडगेच्या बॅटमधून चौकार येईल.
पहिल्या षटकाची या दरम्यान सांगता होते. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत ना त्या टीम अर्णव 11 तळेगाव संघाच्या माध्यमातून. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारी 4 षटकं फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. मात्र या येणाऱ्या 4 षटकामध्ये टीम अर्णव 11 तळेगाव संघ त्या ठिकाणी किती धावांपर्यंत मजल मारणार ना हेही फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला बनवाव्या लागतील, खूप साऱ्या धाव्या तुम्हाला त्या ठिकाणी बनवाव्या लागतील, कारण समोर अमोल वाडवल सारखा एक नामचीन खेळाडू आहे आणि प्रतीक पाटीलच्या येण्यानं या टीमची आक्रमकता आणखीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितच तुम्हाला एक 80-90 धावा तरी त्या ठिकाणी उभ्या कराव्या लागतील. डाव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू आहे, भरकटला जाईल. राहुल तद्वत मात्र एक आणखीन अवांतर धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. 5 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना जवळपास 13,000 पॉईंट्सनं त्या ठिकाणी राहुल वारिक SCPL सीझन 4 मध्ये स्मिथ 11 संघाच्या ताफ्यामध्ये दाखल झालाय. पण हे वेपन्स त्या ठिकाणी बॅटर्सना डिस्ट्रॉय केलं जाईल का या वेपनच्या माध्यमातून. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा खूप भरकटलेला चेंडू आहे. आणखीन एक अवांतर धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळतील दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना. पण आज अर्णव 11 तलेगाव आणि अर्णव 11 तलेगाव संघाचे बॅटर्स इथं या खेळपट्टीवरती संघर्ष 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 करत असताना आणि यातच एक सोपा झेल त्या ठिकाणी प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून सुटला जातोय. अर्थातच एक सोपा झेल होता, त्याला आणखीन सोपा करायला गेले. असे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतात. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून झेल सुटणं आणि निश्चितच त्या ठिकाणी अंकितचा हा झेल होता आणि अंकित हा एक चांगला खेळाडू आहे. सातत्यानं तो चांगल्या दर्जाची इनिंग साकारतो. या मैदानावरती शिवगर्जना कळमचे संघाला बिलॉंग करणारा हाही खेळाडू निश्चितच मिळालेला जीवदानाचं मिळालेल्या संधीचं तो सोनं करणार का येणाऱ्या षटकामध्ये. राहुल बॅटनं इथं देखील चांगला शॉटपुल पाहायला मिळालाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेला बिलॉंग करतोय. आणखीन एक चौकार या दरम्यान बाबेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर विचार केला तर एक कुटप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती अगदी अडव्या बॅटनं एक चांगला स्ट्रोक मिड विकेट रिजनला भावेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पलटवार हा आहे रफ्तारचा सौदागर, नाव आहे राहुल वारिक डीसी मास्टर. IPL मध्ये त्याचं हे जिवंत जागतं उदाहरण आहे. अर्थातच राहुल वारिक रफ्तार किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या असोसिएशन मध्ये अगदी अल्प कालावधीत अगदी कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीनं साऱ्या मोठमोठ्या खेळाडूंना नाचवलंय, अगदी थिरकवलंय ना, तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्मिथ 11 संघाकरता एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारतोय. याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती सातत्याने ते खेळत असतात आणि निश्चितच त्याचा फायदा त्याचा ऍडव्हान्टेज आजही राहुल उचलताना पाहायला मिळतोय. वाह, चांगला उचली घेणारा चेंडू. इथं देखील वेग पहा, अगदी वाऱ्यावरती स्वार होऊन वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी साकारतोय. एक महत्वाचा खेळाडू आहे. अर्थातच मागील वर्षी देखील SCPL मध्ये अमोल वाडवलनं राहुल वारिकला आपल्या भात्यामध्ये घेतलं होतं आणि निश्चितच याही वर्षी दरम्यान एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अर्थातच 11 धावा
या दरम्यान धावफलकावरती शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. इथंही चेंडू हवेमध्ये, यावेळेस मात्र प्रतीक पालकर येथील चेंडू खाली आणि किन एक निर्धाव चेंडू. अर्थात 2 षटकांच्या अंती जर विचार केला तर फक्त 11 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. तेजस वाडवल आजही गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं स्वीकारली जाते. या SCPL मध्ये प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि त्यांचं हे योगदान अगदी वाखाडण्याजोगं आहे. लिखाणाची शैली अप्रतिम, प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव त्या ठिकाणी या स्कोर बोर्डवरती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय आणि 11 धावा फक्त बनवल्यात ना त्या टीम अर्णब 11 तलेगाव संघानं. निश्चितच येणारी 3 षटकं फार महत्त्वाची असणार आहेत. पण बाटस अंकित या ठिकाणी इथून पुढे अटॅकिंग क्रिकेट खेळणार का? तुम्हाला ॲग्रेसिव्ह व्हावं लागेल. तुम्हाला आता मात्र गेममध्ये स्पीडअप करावं लागेल कारण खूप सारे येणारे चेंडू असतील. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. अमोल वाडवल वरती आक्रमण चढवलंय. षटकार येतोय अंकितच्या बॅटमधून. डीजे मास्टर दोन चांगले मित्र, जिवलग मित्र आज मात्र एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा प्रहार केलाय वार. चेंडू सीमा पार. डीप फाईन लेग. षटकार. ही जिवलग मित्र पण या मैदानामध्ये आज एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. हे मैदान म्हणजे कुरुक्षेत्र आहे. इथं तुम्ही चूक केली तर तुमच्या चुकीला माफी नाही आहे. अर्थातच त्या ठिकाणी अंकितनं जाणलं होतं, मिसफिल्ड केली आणि त्याचा फायदा उचलला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. स्कोर बोर्ड पुढे जाते 25 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे कारण अंकित वाडवल चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतोय. अर्थातच अमोलवरती पहिल्या 2 चेंडूवरती चांगले आक्रमण चढवले. एक वाईडिश लॉंगनला तर दुसरा फाईन लेग मधून 2 षटकार पाहायला मिळाले. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ पाहायला मिळतोय. वाह, अफलातून गोलंदाजी. यावेळेस चांगलं कमबॅक आहे. उचली घेणारा चेंडू त्याला अडवा बॅटनं पुल करायचं होतं. इथं बॅटनं बॉलचा कुठेही संपर्क पाहायला मिळालेला नाहीये आणि अर्थातच त्या ठिकाणी एक निर्धाव चेंडून सांगता घेतली. अर्थातच जर विचार केला तर 25 आकड्यावरती धावफलक आतापर्यंत स्थिरावलंय. पण अंकित जोपर्यंत राहील ना तोपर्यंत चांगला स्कोर बोर्ड त्या ठिकाणी हलता ठेवेल. यावेळेस चेंडू लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल. आउटफील्ड तेज आहे. 4 धावा आणखीन ऍड होतील धावफलक. धावा या दरम्यान धावफलकावरती. अर्थातच अमोल वाडवल ज्याच्यावरती आक्रमण करतोय, सातत्याने प्रहार करतोय अंकित. इथं फटका हवेमध्ये आहे. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन चेंडूला जजमेंट करतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल टिपलाय. वा, अफलातून झेल अंकित वाडवल डगआउट कडे. बादशाह इथं बादशाह मात्र एकच आहे. नाव आहे ज्याचं अमोल वाडवल, ज्यानं अफलातून त्या ठिकाणी कमबॅक केलंय. 29 धावा
3 षटकांच्या अंती पाहायला मिळतील. पण पियुषची प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने जर विचार केला तर तो अगदी डीप स्क्वेअर लेगला होता, तदनंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अगदी जवळपास 35-40 पावलांचा रनअप घेऊन त्या ठिकाणी तो झेल टिपला. आणि अंकित वाडवल जो कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळत होता ना टीम अर्णव 11 तलेगाव संघाकरता, त्याला मात्र माघारी धाडलं. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती अंकितच्या जाण्यानं थोडी एक पोकळी निर्माण होईल. पण ही निर्माण झालेली पोकळी जी आहे ना ती भरून काढावी लागेल. ती तेजस बामणे आणि बॅटर्स विचार केला तर शैलेश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. तर आर्यन धाडवे आले गोलंदाजी ट्रॅकवरती. सामान्य गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सामान्य एक्सप्रेस आर्यन पहिलं षटक आपला हाताळतोय. षटक क्रमांक 14 असेल. या दरम्यान टीम स्मिथ 11 खोलात टाकलेला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसवलाय. सिंगल आली आहे, सिंगलनं 30 धावा. आता मात्र एक चांगली बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ना ती टीम अर्णव 11 तलेगाव संघाकडे. कारण तुम्हाला खूप साऱ्या धावा बनवायच्या होत्या, पण अमोल वाडवलची भेदक मारा, राहुलनं केलेली चांगली गोलंदाजी आणि त्याच कारणानं टीम कुठेतरी थोडीशी संघर्ष करताना पाहायला मिळते. याही वेळेस फटका हवेमध्ये फसलाय. लॉंगॉनला प्रोटेक्शन, झेल टिपला जाईल. आणखीन एक धक्का क्रमांक 3 बॅटिंग करणाऱ्या टीम अर्णव 11 तलेगावला. बामणे देखील माघारी परत आणि तदनंतर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपला मास्टर अनिल राऊत. क्या बात आहे. आपण पाहताय अर्थातच बॅकवर्ड रिजनला फाईन लेगला लगेच डीपला प्रोटेक्शन लावले, कारण सुपला मास्टर आलाय. अमोलला ठाऊक आहे त्याची ताकद काय आहे आणि तो स्ट्रोक कुठे खेळतो, आणि म्हणूनच अमोल डीप फाईन लेगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन लावलंय. तर तेजस वाडवल यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. जर 3 षटकात ठोकले अनिल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर बिग बॉस रोशन राऊत यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज अनिल करता असेल. वा वा वा, क्या बात आहे. आल्या आल्या पहिलाच त्या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न, आणि म्हणूनच सुपला मास्टर त्या ठिकाणी संबोधलं जाते. पण सुपला मास्टर त्या ठिकाणी तुमच्याकरता प्रोटेक्शन आलंय. अर्थातच थर्डमॅनला तदनंतर जर विचार केले तर डीप फाईन लेगला देखील आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक चांगल्या दाटणीची चेंडू त्या ठिकाणी फेकताना अर्थातच आर्यन धाडवे इथं देखील पाहायला मिळतील. 29 या आकड्यावरती धावफलक स्थिरावले. टॅप शॉट या दरम्यान पाहायला मिळतोय. बॅटची आतली कड घेतली चेंडूने, तदनंतर एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एकेरी धावेनं 31 धावा धाव फलकावरती निश्चितच आपण पाहतोय. 31 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. श्री शिवछत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माणगाव यांच्या माध्यमातून SCPL सीझन 4. आजचा हा दुसरा दिवस, फायनल डेज. आज या स्पर्धेचा खरा चॅम्पियन्स कोण येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं रोखलंय टीम स्मिथ 11 संघानं. अर्थातच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या अमोलनं, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या राहुल वारिकनं, तिसऱ्या षटकामध्ये थोडं महागडं ठरला कारण अंकितनं 2 षटकार त्या षटकामध्ये ठोकले अमोलला, आणि 18 धावा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अर्थार्थी 31 धावा या दरम्यान उभ्या केल्यात. वा, इथं यष्ट्याना चाटून चेंडू गेलाय. विकेटचं पतन होईल. बॅटर शैलेश माघारी येईल. आणखीन एक झटका टीम अर्णव 11 संघाला. डीजे मास्टर.
एका बाजूला असतील सुपला मास्टर तर दुसऱ्या बाजूला असतील प्रतीक पाटील. प्रतीक पाटील यांच्यावरती आक्रमण चढवलं जाईल का? 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र ऑन असणार आहे. इथं फॉलो थ्रू मध्ये आले आणि सुपला मास्टर झोपला मास्टर. चला या डगआउट कडे येतील. आतापर्यंत रोखले टीम स्मिथ 11 संघानं. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. वाह क्या बात है. यू मिस विल डेफिनेटली. पुन्हा यष्ट्यांचा वेध दांडी गोल. मोहरे त्या ठिकाणी टिपलेत प्रतीक पाटीलनं. अर्थातच त्या ठिकाणी ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे आणि विचार केला तर प्रतीक वा चांगला चेंडू इथं देखील फेकला होता अडवा बॅटनं. अर्थातच ऑनसाइड रिजनला हा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीम विचार केला तर स्मिथ 11 चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. 5 षटकांची मॅच वाटलं होतं कुठेतरी एक चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. यानंतर होणारा पुढील सामना यानंतर होणारी पुढील मॅच विवा सुपरस्टार्स विपक्ष दुर्गेश 11. तर विवा सुपरस्टार्स विपक्ष दुर्गेश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. रुपेश जाधव आणि अनिकेत अडीत दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण त्या ठिकाणी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कारण पहिला पूर्वार्ध संपल्यानंतर त्या फावळ्या वेळामध्ये आपल्याला नाणेफेक करणं बंधनकारक आहे. तर इथं विचार केला तर आणखीन एक महत्वाचा फलंदाज माघारी येतो. 31 या आकड्यावरती धावफलक स्थिरावले. टीम स्मिथ 11 अर्थातच तुषार शेठ वाडवल यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये देखील करतोय. सामना क्रमांक दुसरा आपण पाहतोय आजच्या दिवसातला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये टीम स्मिथ 11 तर या ठिकाणी जर विचार केला तर ऑल आउटचा खतरा होता आणि ऑल आउटचा खतरा टीम अर्णव 11 संघाकडे पाहायला मिळाला. आणि टीम स्मिथ 11 रोखले फक्त माफक 31 या धावांवरती. चला टीम विवा सुपरस्टार्स आणि दुर्गेश 11 आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता अर्थातच बनवायच्या 30 चेंडू मध्ये 32 धावा टीम स्मिथ 11 कळंबजे संघाला. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये अमोल वाडवल आणि कंपनी या किती षटकांमध्ये 32 धावा बनवणार हेही पाहावं लागेल. अर्थातच त्याकरता जाणून घेण्याकरता कमेंट बॉक्स मध्ये देखील आपण परिवर्तन करूया आणि आमचे साथी समालोचक मनोज जुबारे सर यांच्याकडे देखील वळूया. तोपर्यंत आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अर्थातच त्या ठिकाणी हे दोन्ही संघ सज्ज झालेत पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. एका बाजूला असतील विवा सुपरस्टार्स दुसऱ्या बाजूला असतील दुर्गेश 11. या कृपया दोन्ही कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता.
विरुद्ध युवा सुपरस्टार माणगाव. आजच्या दिवसातली मॅच क्रमांक 3. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. एका बाजूला पाहता आपण अनिकेत अडी तर रुपेश जाधव. आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष अजय दादा यांच्या मार्फत इथे टॉस केला जाईल. कॉल असेल विवा सुपरस्टार. हेड इट इज कॉल टेल. तर टॉस जिंकलाय दुर्गेश इलेव्हन संघानं. अभिनंदन. पहिला आपला निर्णय सांगायचा काय असेल? आम्ही पहिली बॉलिंग घेऊ. आम्हाला चेस करायला आवडतो. धन्यवाद. तर आपण कालच्या दिवसात एक मॅच जिंकलाय. आज सुद्धा आपल्याला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नंतर दुसऱ्या बाजूला असेल रुपेश जाधव. आपल्या सध्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आज काल आपण 2 मॅच हारलाय. आज आपली ही तिसरी मॅच असेल. काय सांगाल? तिसरी मॅच आमचे जिंकणे कंपल्सरी असेल आम्हाला. प्लस रन रेटने जिंकणे कंपल्सरी असेल. धन्यवाद. तर हे होतो रुपेश. तर जाऊया मॅच क्रमांक 3 मध्ये. यानंतर होणारी मॅच एका बाजूला विभा सुपरस्टार तर त्यांच्या विरुद्ध असतील दुर्गेश इलेव्हन. त्यानंतर जाऊया चालू असणाऱ्या मॅच कडे. ऑन स्ट्राईक आपल्याला दिसतील अमोल वाडवल तर त्यांच्या सोबत राज शेडगे. तर सामन्यात सुरुवात होईल. पहिला बॉल लो फुल टॉस त्याला फेकून दिलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. पहिला षटकार. स्वरूपात एक धाव फलकावर जोडली जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय पार्थ हा गोलंदाज युवा टॅलेंट खरबाची वाडी या संघासाठी सातत्याने गोलंदाजी करत असतो. यावेळेस मात्र पॉवर पेज षटक हाताळण्यासाठी त्याला पाचारण केलंय. कर्णधार भावेशनं विश्वास दाखवले त्याच्यावरती. यावेळेस कोलवर टप्प्याचा त्याला सुद्धा विरकावून दिले समोरच्या रिजन मध्ये. हा दुसरा षटकार. डीजे यावेळेस पुन्हा एकदा खोलात त्याला सुद्धा पाठवलंय सीमा रेषा पार. या षटकातला हा तिसरा षटकार. झाला या पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. तर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक पाटील यांच्या मार्फत. आपण पाहिलं होतं शेवटचं आणि अंतिम षटक ज्यांना हाताळलं होतं. 3 विकेट घेतल्या होत्या आणि 2 धावा खर्च केल्या होत्या. तेच प्रतीक आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. यावेळी पहिला चेंडू पाहताय निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळतं आपल्याला. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय.
शेवटच्या चेंडूचा खेळीनं बाकी असणारे 3 मोठे फटके सुद्धा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते अमोलच्या बॅटमधून. यावेळेस लोअर फुलटॉस आडव्या बॅटने खेळलं. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथं चेंडूचा पाठला कधी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी धावेने धावा पाहायला मिळते आपल्याला 21 धावा. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटका अखेर 21 धावा. डीजे सुद्धा केली होती. तेच राज आज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर त्याला पूल केलंय. पूल झालाय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी येईल हा षटकार. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा भिरकावून दिलं. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. चौकार. या चौकारच्या साह्यानं 1 धावेची गरज असेल अजून. 31 धावा दापालकर पार. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. निश्चित हा सामना जर पाहायला गेला तर स्मिथ 11 या संघाने आपल्या बाजूने झुकवलाय. फक्त 1 धावेची गरज असेल यामध्ये. आणि हा विजयी फटका येताना पाहायला मिळतो आपल्याला राज यांच्या बॅटमधून. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सुनीलजी तटकरे साहेब यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेस महाड विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर साहेब, त्याचबरोबर निजामपूर शहर अध्यक्ष महेशजी शिर्के साहेब